दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजेंद्र उर्फ भाऊ सर्जेराव पालकर, राहणार पालकरवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना शिंदे गट बांधकाम कामगार सेना. कसबा वाळवे, तालुका राधानगरी येथील कसबा वाळवे विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी शिवाजी भीमराव पाटील यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे माजी अध्यक्ष शिवाजी आनंदा फराकटे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. रिक्त पदासाठी निवडणूक अधिकारी अमित व्ही गराडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अध्यक्षपदासाठी शिवाजी भीमराव पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या नावाचा प्रस्ताव दिलीप हिंदूराव कोकाटे यांनी मांडला असून त्यास युवराज अनंत संकपाळ यांनी अनुमोदन दिले. नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी भीमराव पाटील हे गोकुळ दूध संघाचे संचालक अरुणकुमार डोंगळे तसेच भाजपचे युवक नेते सचिनदादा पाटील यांचे खंदे समर्थक आहेत. निवडीनंतर बोलताना पाटील यांनी संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी कसबा वाळवे गावचे माजी लोकनियुक्त सरपंच अशोकराव फराकटे, भाजपचे युवक नेते सचिनदादा पाटील, शिवसेना शिंदे गटाचे युवक नेते मानसिंगदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रामराव इंगळे सरकार, जयवंत पाटील, विलास संकपाळ, उत्तम फराकटे, ज्योतिराम पाटील, बाबूराव पताडे, शिवाजी जाधव, युवराज चांदेकर, सागर चव्हाण, प्रशांत कांबळे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.